श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। ना कोणते पारायण, ना कोणती पूजा मांडणी, इथेच बसून करा, तिथेच बसून करा, ना कोणती माळ, एवढंच करा तेवढंच करा, ना कोणते नियम, ना कोणत्या अटी, काहीच नाही। पण रिझल्ट जो आहे तो तुम्हाला 100% काय, अगदी 1001% बघायला मिळेल। तुम्ही नवीन सेवेकरी आहात, तुम्ही जुने सेवेकरी आहात, तुम्ही कधीच कोणत्या देवाला तुम्ही शरण गेलेले नाही किंवा कोणत्या देवाला तुम्ही मानत नाही, कधीच या गोष्टी केल्या नाहीत, तरीसुद्धा एक वेळ तुम्ही हे ट्राय करून बघा। कारण याचे अनुभव तुम्हाला इतके चांगले येतील ना की तुम्हाला वाटेल, अरे एवढी साधी गोष्ट होती आणि आजपर्यंत मला माहिती नव्हती। आणि मग मी याच्यामध्ये या वस्तू घरात आणून भिंतीवर लाव, त्या वस्तू गळ्यात घाल, या वस्तू हातामध्ये घाल, हे इथे असं करा, देवघरामध्ये हे ठेवा, ते ठेवा, बघायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टी। मग या सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण घुसलो तर आपली परिस्थिती तर दुसरीकडेच राहते, आपल्या मनाची अशांती तिसरीकडेच राहते आणि जो आपल्या जवळचा पैसा असतो ना तर तो जातोच जातो, पण रिझल्ट काहीच मिळत नाही। त्याच्यामुळे अगदी प्रत्येक जणांनी ही गोष्ट करून बघा, तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील। जगाच्या पाठीवर तुम्ही जिथे कुठे आहात ना, कुठे तुम्ही असू द्यात, त्यात तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये असाल, तुम्ही ऑफिसमध्ये असाल, तुमचं शॉप वगैरे असेल, तिथे कुठे तुम्ही असाल, तुम्ही जिथे कुठे राहतात, स्वतःच्या घरामध्ये, भाड्याच्या घरामध्ये, तुमच्या घरामध्ये, तर तुमच्या घरामध्ये देवघर तर असेलच ना, ठीक आहे। आता असं समजू की घरातील इतर लोकांना चालत नाही, मग मी सेवा कशी करू? मग तुम्ही देवघरासमोर नाही बसलात तरीसुद्धा चालेल। तुमची एखादी रूम असेल तर बेडरूम वगैरे किंवा ऑफिसमध्ये कुठे असाल तर एखादी चेअर किंवा तिथे खाली बसायला वगैरे कुठे जागा असेल तर एक आसन घ्या बसायला। आणि ते पण हे घेऊ का ते घेऊ का असं नाही, कोणतंही घ्या, फक्त बसायला पाहिजे। कारण का जमिनीवर फरशीवर बसून जर आपण सेवा केली तर त्याचा आपल्याला काहीच फायदा होत नाही, ते धरती मातेला समर्पित होते। त्याच्यामुळे बसायला एक आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावर बसा आणि डोळे बंद करून ना माळ, ना टायमिंग लावू नका, ना काहीच करू नका। जोपर्यंत तुमचं मन स्थिर राहतं, जोपर्यंत तुमच्या मनाला वाटतं की हां मला आनंद वाटतोय, मला हे करायचं आहे, चालू ठेवायचं आहे, तोपर्यंत करा। जोपर्यंत तुमचं मन शांत राहतंय तोपर्यंत तुम्ही श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या दोन्हीपैकी किंवा तुम्ही ज्याही देवाला मानता, ज्याही गुरूंना मानतात, मी हे सुद्धा तुमच्यावर बंधन टाकणार नाही की मी गुरुदेव दत्त करते या मंत्राचा जप म्हणून तुम्ही तोच करा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा, नाही। तुम्ही ज्याही देवाला मानता, म्हणजे कधी असं अडचणीच्या काळी वगैरे तुमच्या हृदयातून जे नाव निघतं त्या देवाचं, त्या गुरूंचा तुम्ही जप करा। स्थिर मन तुमचं शांत आहे तोपर्यंत तुम्ही करा, कोणतंच बंधन नाही। 1 माळी करू का, 11 माळी करू का, 10 मिनिट करू का, 15 मिनिट करू का, नाही। तुम्हाला वाटतं तोपर्यंत तुम्ही करा। सुरुवात तर तुम्ही करा, 1 दिवस करा, 2 दिवस करा, हळूहळू तुमच्याकडून ते होत जाईल। कारण का की कोणतंच बंधन तुमच्यावर लादलेलं नाहीये। आणि ज्या वेळेला मी तुम्हाला म्हणेल की नाही तुम्ही आजपासून 11च माळी जप करायचा आहे, मग तुम्ही काय कराल की तुम्ही 1 दिवस कराल, 15 दिवस कराल, शक्यतो 20 दिवस कराल। त्याच्यानंतर काय, चला काहीतरी अडचण आली आहे, 4 दिवस नाही केला, चला 2 दिवस केला, 8 दिवस नाही केला, 15 दिवस केला, अशा गोष्टी होतील। कारण तिथे तुम्हाला बंधन आहे आणि तुम्हाला हे करावंच लागेल। मग मी ही सेवा अशीच असते, मग इथे पण तुम्हाला कोणतंच बंधन नाही। इथे नामस्मरण करून काय करायचं आहे, महाराजांच्या जवळ जायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला वाटतं तोपर्यंत तुम्ही या पद्धतीने जपाला सुरुवात करा। तर त्यावेळेला तुम्हाला एक प्रकारची ज्यातून शांतता असते ना, आपल्याला की हृदय भरून आलेलं असतं आपलं, मग पुढे काय करावं काय नाही कळत नाही, याच्यातून मार्ग कसा काढावा हे कळत नाही। असं वाटतं की माझं डोकं बांधलेलं आहे, मला आत्ता काहीच कळत नाही की पुढे काय करावे। तर ही जी परिस्थिती आहे ना तर ती हळूहळू म्हणजे मागे पडत आहे आणि त्याच्यातून बाहेर कसं पडायचं, आता माझं डोकं चालायला लागलेलं आहे, पुढे काय करायचं हे विचार येऊ लागलेले आहेत, असे अनुभव तुम्हाला येतील। आणि मग त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपोआप सगळ्या गोष्टी घडू लागतील। कारण तुमचं डोकं चालू लागेल, का चालू लागेल, कारण तुमचा आत्मा, तुमचं मन शांत झालेलं असेल, तुमचं मन स्थिर झालेलं असेल। फक्त ह्या नामस्मरणाने, आणि तेही कोणतेही नियम नाही, जे काही तुमच्या मनाला वाटतं त्याच्यापासून तुम्ही सुरुवात केली, पण याचे अनुभव, याचे रिझल्ट जे आहेत ना ते तुम्हाला खूप जास्त, कारण आजकाल बघा आपण म्हणतो ना की आजकालच्या आपली आई आजी वगैरे म्हणतात, आजकाल मुलांचे डोके खूप हलके झालेले आहेत, लगेच टेन्शन येतात, लगेच मग वाईट विचार, असं का तसं का, मग ह्या सगळ्या गोष्टींना ह्या कमी होतात आणि सकारात्मक विचार तुमच्या डोक्यामध्ये येत आहेत। मग पॉझिटिव्ह मार्ग जे आपण म्हणतो पुढे जाण्याचे, ते तुम्हाला मिळायला सुरुवात होईल। आणि बऱ्याच वेळेला की सारखं बसून राहणं किंवा झोपून राहणं,
खाल्लं तर खाल्लं, नाही खाल्ले तर नाही खाल्लं, चला मग बघू, यासुद्धा गोष्टी कुठेतरी कमी होतात आणि आपल्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा जी आहे ती चालू होते की चल तू पुढे जा, तू कर, तू असं कर, तुला मार्ग मिळेल, तर तसं कर, तुला मार्ग मिळेल. म्हणजे आपल्या आतूनच या गोष्टी आपल्याला जाणवायला लागतील. आणि हा जो जप आहे ना, तुम्ही मनातल्या मनात करा किंवा स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये तुम्ही करा. देवघरासमोर जर तुम्ही बसला तर देवासमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा. बाकी तुम्ही घरामध्ये समजा कुठेही बसलात, कोणत्याही रूममध्ये वगैरे करत आहात, तरीसुद्धा देवासमोर दिवा लावून ठेवा, एक धूप अगरबत्ती लावा आणि जिथे कुठे तुम्हाला बसून करायचं आहे तिथे बसून तुम्ही हा जप केला तरीसुद्धा चालतो. यासाठी कोणतेही टायमिंग नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही करा आणि असं नाही की एकाच वेळी करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल, समजा तुम्ही आत्ता केलं आणि परत तुम्हाला अर्धा तास वाटलं की नाही मला अजून 1-2 मिनटं करायचं आहे, तेव्हा करा. परत तुम्हाला वाटलं 4 वाजता मला अजून करायचं आहे, जेवढा वेळा तुम्हाला वाटतं तेवढ्या वेळा तुम्ही करू शकता. असं काही बंधन नाही की एवढं झालं उठायचं आहे, तेवढं झालं की उठायचं आहे. तुम्हाला वाटलं आता तुम्ही समजा करताय की श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, तर 10 मिनिटे केला. तुम्हाला वाटलं की नाही आता माझं मन एकाग्र राहत नाही आहे, शांत राहत नाही आहे, दुसरे विचार माझ्या मनामध्ये येत आहेत, तर आता उठावंसं वाटतंय तर लगेच उठा. तुम्ही असं अडकून नका करू की नाही मला करावंच लागेल, असं नाही. तर सुरुवात तुम्ही म्हणजे न मोजता 21 दिवस, 40 दिवस जोपर्यंत तुम्हाला वाटतं या पद्धतीने तुम्ही जप करा. बघा हळूहळू तुम्हाला इतके चांगले अनुभव येतील. तुम्ही स्वतः जरी ठरवलं ना की आता मला ही गोष्ट सोडायची आहे कारण मला जप वगैरे काही करायचं नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही सोडू शकणार नाही. कारण तुमचा आत्मा त्याच्यामध्ये आहे, तुमचा आत्मा शुद्ध झालेला आहे, तुमचं शरीर शुद्ध झालेलं आहे, तुमचं मन शुद्ध झालेलं आहे. कारण तुम्ही महाराजांच्या चरणांपर्यंत, महाराजांच्या सानिध्यामध्ये तुम्ही पोहोचलेले आहात. तुमच्या नामस्मरणाने तुम्हाला तिथे पोहोचवलेलं आहे. आणि सेवा केली म्हणजे रात्री लगेच चमत्कार होतो, ही सेवा केली म्हणजे असं होतं, ती सेवा केली म्हणजे तसं होतं, असं काहीही नसतं. या सेवेमुळे ना आपले जे प्रारब्ध असतात, आपले जे भोग असतात त्याची तीव्रता कमी होत असते आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग आपल्याला मिळत असतात. या सेवेनं याला अनुभव आला, त्याला 11 दिवसातच अनुभव आला, त्या सेवेने त्याला 21 दिवसात अनुभव आला, म्हणून मला ती सेवा करायची, असं कधीच करू नका. जेव्हाही तुम्ही सेवा करायला बसाल तर त्यावेळेला तुमची काय परिस्थिती आहे, तुमच्यावर काय वेळ आलेली आहे, या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा मार्ग, याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग महाराज मला दाखवतील. आणि आपल्या मनामध्ये तेच इंटेन्शन, तोच विश्वास की हो आहे आणि महाराज तुम्ही तो दाखवणार आहात. सर्व काही तुमच्यावर सोडलेलं आहे. कधी कसं काय करायचं मला काहीही माहिती नाही, पण मी तुमच्यावर सोडलेलं आहे. मनामध्ये ते इंटेन्शन ठेवायचं आहे आणि नामस्मरण करायचं आहे. हीच महाराजांची सर्वात श्रेष्ठ सेवा आहे, ते म्हणजे नामस्मरण. आपण मेल्यानंतर आपल्यासोबत काहीही येत नाही. तुमची कितीही धनदौलत असू द्या, काहीही नाही. जे आपण दान करतो, ते आपण पुण्य करतो आणि नामस्मरण ते आपण करतो. फक्त या 2 गोष्टी आपल्यासोबत येत असतात, बाकी काही आपल्यासोबत येत नाही. म्हणून नामस्मरणाला लागा. हे जे नामस्मरणाचे बीज आहे ना, हे जे बीज आहे ते जमिनीत जर आत्ता तुम्ही रोवलं, वेळीच जर आपण जमिनीमध्ये ते पेरलं तर त्याला अंकुर फुटतील, त्या अंकुराचं रोपटं होईल, त्या रोपट्याचं झाड होईल, त्या झाडाला फुले लागतील, त्या झाडाला नंतर फळं लागतील आणि ती फळं नंतर आपल्याला मिळतील. म्हणजे आज जर तुम्ही याला सुरुवात केली म्हणजे तुम्ही समजा की तुमचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल आहे. कारण एकदा जमिनीमध्ये पेरलेलं जे बी आहे ते आज ना उद्या उगवणारच आहे आणि त्याची सावली, त्याची फुलं, त्याची फळं ही आपल्यालाच मिळणार आहेत. आणि हे तर असं असताना की भलेही माणसाचं आयुष्याचा भरोसा नाही, पण या ज्या गोष्टी आहेत ना तर त्याचं पुण्यफळ जे आहे ते पुढे तुमच्या लेकराबाळांना कामी येणार आहे. त्याच्यामुळे नामस्मरणाला तुम्ही सुरुवात करा. कोणतेही नियम नाही, कोणत्याही अटी नाही, फक्त तुम्ही सुरुवात करा. पुढे महाराज ठरवतील तुमच्याकडून कसे पारायण करून घ्यायचे, कसे कोणते व्रतवैकल्य करून घ्यायचं, ते सगळं महाराजांवर सोडा. आत्ताच ते सगळं डोक्यामध्ये बर्डन आणू नका. आणि मासिक पाळी असेल तर तुम्ही मनातल्या मनामध्ये करा. सुतक वगैरे आहे, मनातल्या मनात तुम्ही करू शकता. कारण आपल्याला कुठे हात लावायची गरज नाही, मांडणी करण्याची गरज नाही, ना माळेची गरज नाही, कशाचीच नाही. त्याच्यामुळे कोणतेही बंधन नाही. फक्त एवढंच की नॉनव्हेज वगैरे खाऊन हे करू नका. एकतर तुम्ही सोडू शकत नसाल तर अगोदर आपलं सकाळी वगैरे तुम्ही थोडंसं काही टायमिंग ठरवा की या टायमिंगमध्ये अगोदर मी माझं सेवा वगैरे करून घेईल आणि त्याच्यानंतर मग मी खाईल. असं काहीतरी गोष्टी करा. कारण करायचंच म्हटलं ना तर आपण त्याच्यातून मार्ग खूप काही काढू शकतो. आणि मग ही चूक झाली तर असं देव त्याची शिक्षा अशी करेल तशी करेल, तर असं करू नका. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देव तुमचे गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत.
आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं, ते आपल्या कर्माची फळं आहेत. या उलट ज्या आपण सेवा करतो देवाचे, तुम्ही एक वेळा का होईना नाव घेता, तुमचे आई वडील ज्या काही सेवा व्रत वैकल्य करतात, यामुळे जे आपले भोग असतात, आपले जे प्रारब्ध असतात, त्याची तीव्रता कमी होत असते. या काही गोष्टी केल्याने रात्रीतून चमत्कार होणार नाही, नाही केलं तर शिक्षा मिळणार, अशा गोष्टी काहीही नसतात. इथे फक्त तुमचा विश्वास महत्त्वाचा आहे. असं नाही की मी 11 दिवसाची सेवा केली, मला अनुभव आला, त्याने 5 दिवसाची सेवा केली, त्याला अनुभव आला, याने ही सेवा केली, त्याला अनुभव आला. या गोष्टीमध्ये तुम्ही गुरफटले जाल ना, तर तुम्हाला कधीच कोणत्या सेवेचा अनुभव येणार नाही आणि कधीच तुम्ही परमेश्वराच्या जवळ पोहोचू शकणार नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी थोड्याशा दूर ठेवा. मनापासून, हृदयातून ज्याही देवाला, ज्याही गुरूंना मानतात, त्यांचं फक्त नामस्मरण करायला सुरुवात करा. बघा, याला 5 दिवसात अनुभव आला, त्याला 11 दिवसात आला, 21 दिवसात आला. भले तुम्हाला 6 महिने येणार नाही, वर्षभर येणार नाही, पण एक वेळ अशी येईल की तुम्हाला महाराजांकडे काहीही मागायची गरज पडणार नाही. न मागता महाराज तुम्हाला सर्व काही देतील. आणि महाराजांशी तुमचं एक असं नातं तयार झालेलं असेल की तुम्ही स्वतः जरी तुम्हाला वाटलं की मी हे सोडून द्यावं, ह्या गोष्टी मी करू नये, तरीसुद्धा तुम्हाला ते करणं शक्य होणार नाही. कारण का तर स्वामी सेवेमध्ये येणं खूप सोपं आहे, त्याहूनही सोपं आहे स्वामी सेवेतून निघून जाणं, पण अवघड आहे स्वामी सेवेमध्ये टिकून राहणं. आणि सुरुवात जर तुम्ही इथंपासून केली, या अगदी बेसिक गोष्टीपासून केली, तर तुम्हाला स्वामी सेवेत टिकून राहणं म्हणजे हे अवघड सोडा, सोपं सोडा, म्हणजे आपला श्वासाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि त्यानंतरही तुमच्या हृदयामध्ये महाराज राहतील आणि कायम तुमच्या मुखामध्ये, हृदयामध्ये फक्त सेवा, सेवा आणि सेवाच राहील. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.